वतून केलेली आहे. तर चला हा नो बॉल आहे म्हणजेच बोनस मिळतोय. बोनस मिळतोय ताई पॅकर्स टीमला. नो बॉल बोर्ड षटकार आला आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. सुरुवात थोडीशी अडखडलेली आहे. बघा 22 मिनिटात तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची. येस. तर 22 मिनिटात तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे. बघा लाईनच्या अगदी पुढे लँड झाला होता तो लेग. त्याच गोष्टीची दखल घेतली आणि आता बघा आणखी नेक्स्ट कृष्णा सातपुतेच्या वतीनं मनात फक्त एकच विचार खेचायचा आहे. लांब लचक षटकार साधावा. परफेक्ट स्ट्रोक, परफेक्ट स्टार्ट. एका चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या आहे ताई पॅकर्स पालघर प्रभादेवीची 14 धावा. पुढचा बॉल. वेग बघा. जर स्पीडोमीटर असतात तर त्याचा काटा वाकला असता. इतक्या वेगानं जिशानने तो चेंडू हाताळला. अँगलचा योग्य यूज. पिचिंग करतोय गुडलेनला. ऑस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. फरदीन काझी यष्टरक्षकाच्या भूमिकेत. डॉट येतोय. आवश्यक होता जिशानसाठी कारण सुरुवात या षटकाची वाईट बॉल ने. पुढच्या बॉलवर 7 त्यानंतर षटकार आणि आता हा डॉट बॉल. पुन्हा एकदा रिपिटेशन. आता ती रिदम मिळालेली आहे जिशानला. सुरुवात कधी कधी तुमच्या वतीनं होत नाही पण त्यानंतर तुम्हाला पुनरागमन करायचं असते. तोच विचार मनात ठेवावा लागतो आणि तीच पॉझिटिव्हिटी आता जिशानच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. मागे काय घडलंय त्या गोष्टीचा विचार न करता आता कृष्णाला कसं रोखायचं तेच तंत्र पाहायला मिळते. कृष्णाला खेळायचा होता स्ट्रोक कव्हर पॉईंट झोन मध्ये. गॅप शोधण्याचा त्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न यशस्वी नाही झाला. स्टेप आउट झाले. फरदीन चुकला. बॉल मागे सरकला. तोपर्यंत एक धाव मिळेल. एक धाव वाढते. एक धाव वडून धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. पहिल्या चेंडू नंतर प्रकाश धावा होत्या 14. त्यानंतर 2 डॉट आले आणि पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. बॅटचा संपर्क झाला. हलकासा बॅटचा संपर्क झाला होता म्हणूनच फरदीन थोडासा फ्रस्ट्रेट. संधी चालून आली होती पण वेग भन्नाट आहे. आता ओमकारने सुद्धा तोच अप्रोच घेतलाय. वेगानं प्रत्युत्तर देण्याचा. पण आता जिशानने सुरुवात जरी चांगली नाही दिली पण शेवटपर्यंत या षटकावर आपलाच दबदबा राहणार तीच भूमिका घेतलेली आहे. चुकांवर लक्ष देत असताना त्याची भरपाई करता आली पाहिजे आणि तीच भरपाई आता गोलंदाज जिशान करताना पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 15. ट्राय केलाय. लॉंग ऑन नाहीये. काळू कोणाचा पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण तो प्रयत्न असफल होतोय. पहिल्या षटकाचा शेवट होता दमदार. येतो अफलातून चौकार. बॅकफुटला स्ट्रॉंग केलं आणि त्यानंतर मिडॉनला क्लिअर करताना तो चौकार वसूल केलेला आहे. लॉंग ऑन क्लिअर करताना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे दबदबा आता राहिलेला आहे ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाचा. कृष्णाने खऱ्या अर्थानं या षटकाची सुरुवात केली पण या षटकाचा शेवट ओमकार देसाई यांनी केलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 19. बघा पहिल्या षटकाची हायलाईट. सुरुवातच कृष्णाने ऑन द राईजने खेळली. तो नो बॉल होता आणि त्या नो बॉलवर 6 मिळाला आणि फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा कृष्णाने पूर्णपणे फायदा आपल्या संघासाठी उचलला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याला क्रॉस बॅटेडच्या माध्यमातून पाठवलंय काऊ कॉर्नर झोन मध्ये. त्यानंतर ओमकार देसाईने त्या पहिल्या षटकाचा शेवट आपल्या अंदाजाने केला चौकाराने. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. विदाउट लॉस कृष्णा खेळतायत 13 वर. ओमकार खेळतायत 4 वर. अंकित यादव नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत. सामना 5 षटकाचा असल्यामुळे पहिल्या षटकापासूनच फास्ट फॉरवर्ड बॅटिंग मैदानात दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली. अनुभवावर भरोसा ठेवलेला आहे ताई पॅकर्स टीमने कारण मागच्या सामन्यामध्ये तिन्ही फलंदाज जे वापरले गेले होते ते अनुभवीच होते. म्हणजेच ओमकार, कृष्णा आणि करण हे 3 अनुभवी फलंदाज मागच्या सामन्याच्या फलंदाजीमध्ये ताई पॅकर्सच्या वतीनं यूज केले गेले होते आणि आता सुद्धा तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. कृष्णाने मागच्या सामन्यात जशी भन्नाट सुरुवात दिली होती
तशी सुरुवात या सामन्यात सुद्धा त्यांच्या वतीने पहिल्या षटकाला मिळालेली आहे. म्हणजेच मिस्टर पॉवर प्ले म्हणून दोन्ही सामन्यांमध्ये उल्लेख केला जाईल कृष्णा सातपुतेचा. अमरसाई गोरखपूर योगेश पेंडकर यांनी क्षेत्ररक्षण निवडलं, पण फायदा फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाचा झालाय. अंकित यादव गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर द विकेट. वेग बनणारा अंकित ISPL खरं तर महत्वाची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खूप काही शिकायला मिळतं. अनुभव खूप महत्वाचा असतो. फलंदाजाला रोखण्यासाठी स्टंप टू स्टंप अटॅक करण्याऐवजी आउटसाइड द स्टंप अटॅक विथ पेस अँड पिचिंग कंट्रोल ते पाहायला मिळालं. अंकित यादवचं वय कमी आहे, पण खेळण्याचा अंदाज आणि त्याची प्रतिभा वरच्या दर्जाची पाहायला नेहमीच मिळाले. आणि आता सुद्धा देवगड नगरीमध्ये येत असताना वेग आणि नियंत्रण अंकित यादवचं. पुढचा बॉल फुल टॉस स्टेप आउट झाले आणि त्याचमुळे स्वतःला ब्लॉक करून घेतलं कृष्णाने. सिंगल कंप्लीटेड सेकंडचा कॉल. ओमकार डेंजर एंडला होता म्हणूनच त्यांनी नकार दिला धाव घेण्यासाठी. हा नो बॉल आहे. नो बॉल आलाय. आत्ता संधी मिळेल पुढच्या बॉलवर स्वतःला फ्री करण्याची. ओमकार देसाईला स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, खूप जास्त उंच होता बॉल आणि म्हणूनच त्याच गोष्टीची दखल पंचांनी घेतली. नो बॉलचा कॉल, कारण वेस्ट हाईट वरून बॉल इम्पॅक्ट करताना पंचांना जाणवला आणि म्हणूनच अंडर द रूल अंडर द लॉ हा नो बॉल. ओव्हरस्टेप झालेत. ओव्हरस्टेप 5 षटका सामना ओव्हरस्टेप झालेत. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. येस, अगोदर लँडिंग जी होती ती पॉपिंग क्रीजच्या पुढे, बॉलिंग क्रीजच्या पुढे. ओमकार देसाई स्ट्रायकर साईडला आहेत. अंकित यादव थोडेसे रनअप मध्ये चुकतायत आणि बघा कृष्णा सातपुते यांचा तो अंदाज. क्रिकेटच्या खेळामध्ये मैत्री महत्वाची आहे, पण तुम्ही जितके चांगले प्रतिद्वंद्वी बनता तितका खेळ. सुप्रीम चषक सीझन 12 कमिंग सून. पुढच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये लवकरच तुम्हाला आशिया खंडातील सर्वोत्तम स्पर्धा पाहायला मिळेल. सुप्रीमो फाउंडेशन आयोजित सुप्रीमो चषक. बघा आता हे दोन धुरंधर जे आहेत, खर तर हिम्मतनगर बिग बॅश लाईव्ह ऑन 77 स्पोर्ट्स 17 एप्रिल ते 19 एप्रिल. चॅम्पियन टीमला मिळतील 12 लाख. 8 टीमचा खेळ आणि ही स्पर्धा खेळली जाईल लालपूर क्रिकेट स्टेडियम, हिम्मतनगर, गुजरातला. अजूनही आगामी काळामध्ये स्पर्धा तुम्हाला 77 स्पोर्ट्सच्या वतीने पाहायला मिळतील. 21 झाल्यात. 7 चेंडूचा खेळ झालेला आहे. अंकित यादव बॉलिंग ट्रॅकवर थोडासा वेळ घेतला गेलाय. ड्राईव्ह केलाय मिड ऑफ, नाहीये. आरामात चालत चालत ती एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव वाढते, एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22 ऑक्टोबर 22 विदाउट लॉस. पार्टनरशिप चांगलीच बनलेली आहे कृष्णा आणि ओमकार देसाई या दोन फलंदाज दरम्यान. 14,000 वॉचिंग आताची आणि आतापर्यंत 2,20,000 लोकांनी आजची स्ट्रीम 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर पाहिलेले आहे आणि आकडा वाढत जाईल. ऑकवर्ड बॉडी पोझिशन टेकन बाय कृष्णा. आणखीन एक नो बॉल. परत ओव्हरस्टेप झालेत. परत ओव्हरस्टेप झालेत. कुठेतरी लँडिंग पोझिशन गोलंदाजाची चुकते. सातत्यानं क्रिसबॉक्सच्या पलीकडे बॉल ते लेग लँड करतायत. पाय व्यवस्थित पडला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं पाऊल अचूक पायरीवर पडलं तर त्या क्षेत्रामध्ये तुमचा दबदबा प्रस्थापित होतो. पण या ठिकाणी चूक झालेली आहे. बघा पूर्णपणे जखडलं होतं. पिचिंग तर चांगली होती पण ओव्हरस्टेप झालेत. त्याचमुळे तो नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 23. फुल एंड बॉल, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. इथं स्टाईल आहे कृष्णाची. गॅप शोधण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, पण इतका चांगला प्रयत्न करूनही बॉल जाईल स्वीपर कबरसी मालेशा पार. चौकार. 1 2 4. अमित नाईक कडून चूक. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया नेमकं काय घडलं. अमितने प्रयत्न चांगलेच दिले होते. त्यांच्या शरीराच्या संपर्काने बॉल थांबला जरूर, पण बाउंड्री रोपला कनेक्ट झालेला आहे. जबरदस्त स्ट्राईक रेट आणि रन रेट राहिलेला आहे. स्ट्राईक रेट फलंदाजांचा आणि रन रेट स्कोरचा. धावसंख्या 27. आता पुन्हा एकदा फुटवर्क नाही जुळलं कृष्णा सातपुतेचं. बॉलच्या पिचिंगला फॉलो नाही केलं गेलं आणि म्हणूनच बॉल वेगानं विकेट किपरच्या दिशेने रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. 77 स्पोर्ट्सवर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रिच मध्ये होता बॉल पण संपर्क नाही बनू शकला. येतोय हा डॉट बॉल आवश्यक आहे अंकित यादवसाठी, कारण थोडंसं लांब लचक षटक राहिलंय आतापर्यंत. ऊर्जा जास्तीची खर्च केली जाते. 2 नो बॉल आहेत. धावसंख्या 27. डॉट बॉल. अजूनही आता पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपला. अंकित यादव यांच्या षटकात जरी 2 नो बॉल आलेत
पण नियंत्रण त्यांच्याकडे आहे. परिवर्तनाचा सहारा घेत असताना त्यांनी फुल लेंथ डिलिव्हरीजवर जास्तीत जास्त भरोसा ठेवलेला आहे आणि फलंदाजांचा स्टान्स जरी अटॅकिंग असला त्यांचं फुटवर जुळत नाही. बघा यावेळेस पुढे सरकून खेळायचा प्रयत्न होता आणि मागच्या पायाला बॉल संपर्क करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर बघा हे हलकंसं सिद्ध असे की युवा गोलंदाजांनी चकवलेलं आहे कृष्णाला. पण अजूनही स्थिती चांगली आहे. ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघाची 14चा रन रेट जवळपास त्यांनी मेंटेन केलेला आहे. 28 विदाउट लॉस. 5 षटकांचा सामना लक्षात असू द्या. तिसरा, चौथा, पाचवा सामना 5-5 षटकांचा आणि 6वा सामना वेळापत्रकातला 6 षटकाचा खेळला जाईल. रिव्हर्स फुल टॉस होता, नाही फायदा उचलता आला. या षटकात खूप मौके मिळाले फलंदाजीकडे संघाला पण त्यांचा फायदा उचलता नाही आला. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 28. 28 विदाउट लॉस. दोन्ही गोलंदाजांनी 8 चेंडू डिलिव्हरी. 11,26,945 सबस्क्रायबर 77 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आणि हा आकडा वाढत जाईल. ग्रामीण धमाका बिग बॅशला किती बक्षिसं प्रेक्षकांना जिंकता आली. 1000 सबस्क्रायबर वाढायचे, लगेचच प्रेक्षक जी बक्षिसं जिंकताना पाहायला मिळाले. खरंच तो आनंद प्रत्येक प्रेक्षकाला लुटता आला. प्रेक्षकांमुळे स्पर्धा यशस्वी होते आणि त्याचमुळे सातत्यानं 77 स्पोर्ट्सच्या वतीनं प्रेक्षकांसाठी विविध बक्षिसं आयोजित केली जातात. 2 षटकाचा खेळ जमला. धावसंख्या 28 झाले. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. मागच्या षटकात 2 नो बॉल्स, 1 लेग बाईज, 1 चौका, 3 डॉट बॉल आणि 1 सिंगल असं अनालिसिस मागच्या षटकाचं पाहायला मिळालं. कृष्णा सातपुते तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. अजूनही यांचा ऑरा काय संपण्याचं नाव घेत नाहीये. मैदान जरी बदलत जाते पण त्यांचा खेळ सुद्धा तितकाच चांगला होत जातो. सातत्याने आपण तेच पाहिलंय. मागच्या 2 डावांमध्ये त्यांनी वरच्या दर्जाचा खेळ दिलेला आहे. म्हणजे ज्या निर्भीड खेळामुळे कृष्णा सातपुते यांना ओळखलं जातं तोच निर्भीड खेळ, बिंदास खेळ. खेळपट्टीवर कसं ऍडजस्ट करायचं आणि कशा पद्धतीने धावांसाठी धावाधाव करायचे, धावांसाठी स्ट्रोक्स ऍडजस्ट करायचे ते सातत्यानं मागच्या दोन्ही सामन्यामध्ये पाहायला मिळालं. इम्रोज खान, महागिरी एक्सप्रेस, वन ऑफ द बेस्ट कटर बॉलर इन इंडियन टेनिस बॉल क्रिकेट. इम्रोज बॉलिंग ट्रॅकवर धीम्या गतीचा बॉल वळवलाय, संपर्क नाही बनवू शकले. फरदीन पोचतायत आणि आता पहिला फलंदाज बाद होऊन परतेल कारण दोन्ही फलंदाज एकाच एंडला. कृष्णाने स्ट्राईक नाही सोडली आणि त्याचमुळे ओमकार देसाई यांना परतावं लागते. धक्का क्रमांक 1, ताई पॅकर्स. ओमकारचा खेळ संपला. पाच धावा करते बाद झाले ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे आणि ते सुद्धा थोडी नाराज आहेत कारण त्यांचं मैदानात थांबणं आवश्यक होतं हे त्यांना कळतंय. पण आता कृष्णा यांनी देखील जबाबदारी स्वीकारत असताना मी अजूनही चांगला खेळ देऊ शकेन तोच विश्वास दर्शवलेला आहे. आता करण मोरे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये नाबाद 34 धावा पूर्ण करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता तोच करण मोरे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर साईडला पाहायला मिळेल. सुरुवात या षटकाची रनआउट झालेली आहे. इम्रोजचं षटक चांगलं सुरू झालंय. पहिलं षटक जरी महागडं होतं, दुसऱ्या षटकामध्ये जरी नो बॉल्स आले तरी सुद्धा नियंत्रण अमरसाई गोरखपूर या संघाच्या गोलंदाज अंकित यादवचं. ओ बॅकफुटला बॅलन्स करून बॉल अवत खेळलाय. ओमकार देसाई बाद तर झालेच आणि आता कृष्णा सातपुते सुद्धा दुसऱ्या बॉलवर होत आहेत बाद. म्हणजे सलामीचे दोन्ही फलंदाज मागोमाग बाद. विकेट डाऊन. या सर्व लहान मुलांना त्या सर्व गोष्टी भारावून टाकतात. बघा कृष्णा सातपुते यांच्यासाठी ते गिफ्ट घेऊन आले. म्हणजेच आई वडिलांनी जे पैसे दिले होते स्वतःच्या खाऊसाठी त्यांनी मात्र आपल्या खाऊचा खर्च बाजूला करून कृष्णा सातपुते यांच्यासाठी तो खाऊ आणलेला आहे आणि मला असं वाटतं कृष्णा सातपुते ही भेट कधीच विसरणार नाही. बघा पैशांना महत्व आहेच पण जे पैसे लहान मुलांना खाऊसाठी आई वडील देतात ते पैसे वाचवून कृष्णा सातपुते यांना ते गिफ्ट त्यांच्या लहान चाहत्याने दिलेलं आहे. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस वर गेला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, झेल टिपला आणि आता कृष्णाचा देखील खेळ संपलेला आहे. अमित नाईक त्या ठिकाणी तैनात होते. डीप मध्ये नवीन फलंदाज पोहोचतात मैदानामध्ये. श्याम चौधरी रॉक ऑफ टेमकर भिवंडीचे आणखीन एक आक्रमक फलंदाज म्हणून ते ओळखले जातात जे स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतील. 2 फलंदाज बाद झाले म्हणजेच ओमकारने जे सॅक्रिफाईस दिलं होतं त्याचा काय उपयोग सध्याच्या घडीला दिसत नाहीये. पूर्णपणे पुनरागमन अमरसाई गोरखपूर या संघाचं होते.
प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असते आणि प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ द्यायचा असतो आणि तेच देत असताना आता गोलंदाज पाहायला मिळतात. इम्रोजने या षटकावर कंट्रोल ठेवलेला आहे. पहिल्या 2 बॉलवर अजूनही या षटकातला 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाची 28. 2 फलंदाज बाद. जे गमवलंय ते पुढच्या बॉलवर कमवलं जाईल का? हो, यावेळेस बॉलला दिशा दिली. दबाव तुपटीने परत देता आला पाहिजे आणि तोच परत देतो श्याम चौधरी. रॉयल एंट्री. बॉल बॅकवर्ड गॅलेक्सी मारेच्या पार. चौकार. त्यांनी बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला आणि हा चौकार त्यांनी वसूल केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण नव्हतं, त्याचा फायदा उचलला. चौकार श्यामला मिळतोय आणि ताई पॅकर्सला धीमागतीचा बॉल बॅटची इनसाइड. धाव घ्यायचा प्रयत्न करणला अडचणीत टाकू शकला असता. हा एक धोकादायक कॉल होता पण करण त्यातून बचावलेले आहेत. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया 70 स्पोर्ट्सवर. इनसाइड एज आणि त्यानंतर शरीरावर बॉल आदळला. धाव घेण्याची इच्छा होती, करणला स्ट्राईक घ्यायची होती. कारण या मैदानात त्याने ओळखलंय, खेळपट्टीला पारखलंय. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ त्याच्या वतीने संघाला मिळालाय. हा सामना 5 षटकांचा आहे, त्याचमुळे जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करण मोरे यांचा राहील. 33 धावा, 2 फलंदाज बाद. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत आणि या मागच्या 4 बॉलवर इम्रोजने फक्त खर्च केले आहेत 5 धावा आणि मिळवले 1 विकेट. पहिलं षटक जे होतं ते तब्बल 14 धावांचं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जरी 2 नो बॉल्स आले, त्यावर नियंत्रण अंकित यादवचं होतं. तिसरं षटक इम्रोजचं रनआउटने स्टार्ट झालं. पुढच्या बॉलवर त्यांना विकेट मिळवला. ओमकार देसाई रनआउट झाले. पायांची स्ट्राईड मोठी केली. ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, चांगल्या पोझिशनमध्ये विकेट किपर फरदीन आणि इम्रोजने चकवलेलं आहे. स्लो लेग कटर ही त्यांची खासियत आहे. बॉलला कसं ग्रीप करायचं आणि कशा पद्धतीने फलंदाजाचा स्टान्स ओळखून ते बदल घडवून आणायचे आहे. तोच बदल इम्रोजच्या वतीने पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. जागा बनवून स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक गलीचे बॉलला चेस करतायत पण आहे बॅकअप. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये 2 धावा मिळत आहेत आणि अशा पद्धतीनं षटक संपतायत. 3 धावसंख्या ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर. 35 धावा, 2 फलंदाज बाद. 35 लॉस ऑफ 2. 35 धावा, 2 फलंदाज बाद. चला लगेच आपण पुढचं षटक चालू करायचं आहे. हा तिसरा सामना चालू आहे. श्याम खेळतात 5 वर, करण खेळतात 2 वर. 35 झाल्यात ताई पॅकर्सच्या. खरं तर हायलाईट हा पार्ट प्रत्येकाला आवडतो आणि म्हणूनच आता बघा पुढच्या 2 मिनिटांमध्ये मागच्या 3 षटकात जे काय झालंय तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस सुरुवात मागच्या सामन्याप्रमाणे कृष्णा सातपुते यांनी षटकारानं केली. तो नो बॉल होता आणि फ्री हिटवर आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक कृष्णा सातपुते यांच्याकडे खेळला गेला. ऑन ड्राईव्ह आणि बॉल काऊ कॉर्नर सीमारेच्या पलीकडे. अंदाज तर चांगलाच होता कृष्णाचा. ओमकार देसाई याने पहिल्या षटकाचा शेवट जो आहे तो त्यांच्या अंदाजात केला, म्हणजे चौकाराने ऑन ड्राईव्हला टार्गेट केलं आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये तो चांगलाच खेळ दोन्ही फलंदाजांचा. त्यानंतर ड्राईव्ह करताना एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करत असताना क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले, त्यांच्याकडून चूक झाली. अमित त्यांनी प्रयत्न तर चांगलेच केले होते पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश मिळालं नाही. कृष्णा सातपुते पुन्हा एकदा. यावेळेस कॉल चुकला. ओमकारने थोडी घाई केली किंवा कृष्णाने तो कॉल नाही घेतला. ते जसे बाद झाले पुढच्याच बॉलवर कृष्णा सातपुते सुद्धा झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, बॅटचा फेस खूप जास्त वर गेला. सोपा झेल होता. अमितसाठी कुठलीच चूक त्याच्याकडून झाली नाही. त्यानंतर आले श्याम ज्यांनी पहिल्याच बॉलवर फुलटॉसला स्क्वेअर लेगला खेळलं आणि तो चौकार खेचून त्यांच्या डावाची सुरुवात झाली आणि 3 षटकाचा खेळ संपून धावसंख्या 35 झालेली आहे. 35, 2 फलंदाज बाद. चला थोडा वेळ घेतला जातो पण लक्षात घ्या 22 मिनिटात तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. येस, 77 स्पोर्ट्सवर आतापर्यंत वॉचिंगवर आपण जाऊया. आतापर्यंत वॉचिंग झालेले आहे. हा तिसरा सामना चालू आहे. 2,30,000 आणि आता एकाच वेळेला प्रेक्षक पाहतायत. 13,000 प्रेक्षक एकाच वेळेला या लढतीला पाहतायत. अशीच तुम्हाला लोकप्रियता मिळत नाही. तुमचा खेळ तसा झाला पाहिजे आणि तो खेळ आता या दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या वतीनं प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पहिलं षटक जरी महागडं होतं पण त्यानंतरच्या पुढच्या 2 षटकांमध्ये फक्त 21 धावाच मिळालेल्या आहेत ताई पॅकर्सला, ज्यामध्ये आता कृष्णा सातपुते बाद होऊन परतले आणि ओमकार देसाई सुद्धा. श्याम चौधरी स्ट्रायकर साईडला बॉलिंग ट्रॅकवर. संदीप यादव ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर बॉल राहिलाय आणि सुरुवात या षटकाची वाईट बॉलने झालेली आहे. नियंत्रण खूप महत्वाचं असतं. यादव यांच्याकडे वेग चांगला आहे, पिचिंग चांगली आहे पण अँगलचा यूज करत असताना बॉल कुठे पिच करायचंय
ते विसरले संदीप यादव आणि सुरुवात या षटकाची वाईट बॉलनं झालेली आहे. धावसंख्या 36-36. श्याम स्ट्रायकर सेंडला. फुल टॉस होता, नाही व्यवस्थित संपर्क बनवू शकले. थ्रो नॉन स्ट्रायकर साईडला मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये होता, सॉरी मिड ऑफ, ते माहिती होतं संदीप यादव यांना आणि म्हणूनच त्यांनी मागे न पाहता लगेच नॉन स्ट्रायकर साईडला थ्रो केला. फेरीज तर घ्यायचीच आहे. विकेट कशी येऊ द्या, विकेट येणं महत्त्वाचं आहे. या अगोदर 2 विकेट्स ऑलरेडी टाई पेकर्सचे डाऊन झालेले आहेत. करण मोरे जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत, जशी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की मागच्या वेळी सुद्धा त्यांचा चांगलाच खेळ झाला होता. मागच्या वेळी सुद्धा ते सामनावीर ठरलेच होते आणि आता सुद्धा सुरुवातच त्यांची सामनावीरने झालेली आहे. मैदानाशी जुने संबंध आहेत. फुल इन बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल जातोय लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डीपमध्ये पाहायला मिळते. फक्त एकच मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. आतापर्यंत नियंत्रण चांगलं ठेवलेलं आहे क्षेत्ररक्षकाने. टॉससाठी रेडी राहायचंय. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर आणि हमराज मृत्युंजय पुणे दोन्ही कॅप्टन चला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे दोन्ही कॅप्टन्स बी रेडी फॉर टॉस. 38 लॉस ऑफ 2. नेक्स्ट बॉल संदीप. भन्नाट वेगानं पण तितक्याच चलाकीनं हा स्ट्रोक खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॉल जाई सीमारेषा पार. फलंदाजाचा अफलातून थाट चेंडूला पाठवलाय ढगात. षटकार. थांबला होता मागच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा त्याचा तो आक्रमक अंदाज ज्यासाठी त्याला ओळखलं जाते तो अंदाज मैदानात पाहायला मिळतोय संदीपच्या समोर. धावसंख्या 44. हलकसं बदलालित्य ड्राईव्ह केलं, गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि तो गॅप शोधला सुद्धा. मी एरिया स्ट्रोक सुद्धा खेळू शकतो आणि मी ग्राउंड स्ट्रोक सुद्धा ऍडजस्ट करू शकतो. तेच करत असताना येतोय आणखी एक अफलातून स्ट्रोक. चौकार श्यामच्या बॅटमधून. स्कोर वाढतोय आणि आता ती गती झपाट्याने वाढू लागलेली आहे. त्यासाठी कारणीभूत फलंदाज आहे श्याम चौधरी. काय स्ट्रोक खेळतायत, म्हणजे ज्या दिशेने खेळायचं आहे त्या दिशेने खेळत असताना आपल्या फलंदाजीचा उच्च स्तर मैदानात सादर करत असताना आपण श्याम चौधरी यांना पाहतोय. सर्वांचं लक्ष करणवर होतं पण श्याम खूप चांगला खेळतोय. रिवर्स खेळलेत, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळांचा मॅजिकचा. 50 ऑफ फॉर टीम टाई ब्रेकर्स प्रभादेवी पालघर. थँक्यू. पुन्हा एकदा 70-70 स्पोर्ट्सवर पाहूया. किती इझिली त्यांनी ते पूर्वरिजन केलं होतं बघा. फक्त टच केलं, जो योग्य त्या वेळी टच झाला आणि जास्त या स्ट्रोक मध्ये ताकद नव्हती, फक्त वेळ जुळली आणि तो चौकार श्यामला मिळाला. बघा आज सुद्धा मोठ्या संख्येनं महिला भगिनी तुम्हाला ऑन स्क्रीन बिग स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ सर्वांना आवडतो आणि तो घरी पाहण्याऐवजी ते मैदानात आलेले आहेत. पुढचा बॉल मनोज विचारे ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. यावेळी चॉप केल्या बॉलला बॅकवर्ड पडलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चुकलं. सातत्यानं एका मागोमाग एक चुका होत आहेत अमरसाई गोरखपूर संघाकडून. बॉल सीमारेषा पार. चौकार. हॅलो. दरम्यान आमच्या थँक्यू. क्रीडा मंचावर सन्मान होतोय आमचे मान्यवर रेहान शेख यांचा. मी विनंती करतो बाबा आचरेकर यांना त्यांचे शुभ हस्ते. मनोज विचार आणि संतोष जितारीत चर्चा करतायत. मनोज विचार यांचं देखील क्रिकेट आपण सर्वांनी पाहिलंय. आता ते ॲज अ मेंटॉर म्हणून काम करतायत. संतोष तारी यांनी देखील आपला संघ संतोष 11 आणि तितकाच चांगला व्यवसाय खेळ आयकॉन खेळ स्पर्धा संतोष तारी जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे नगरसेवक पद त्यांनी भूषवलेलं आहे. आणि सन्मान होतोय किशोरजी तोडणकर यांचा. बाबा आचरेकर यांनाच विनंती करीन त्यांनी किशोरजी तोडणकर यांचा देखील सन्मान करायचा.
अंकित यादवलाच कंटिन्यू करत आलाय बघा. आपण पाहतोय टाइम लाईनवर की 6 आणि 3 चौके आपण टाइम लाईनवर पाहिले. अवसक्या 56 झालेली आहे. ओ यावेळेस स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास. करणच्या वतीनं संघाला मिळत आहेत 6 रन्स. षटकार. खरं तर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि त्या बॉलला काय जबरदस्त टायमिंग जुळवत लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर करणने उडवलं आणि आता आपला दबदबा पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं त्यांचं पहिलं पाऊल या 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर पडलेलं आहे. अचूक पडलंय. षटकार त्यांच्या वतीनं येतोय. धावसंख्या साने पुढे सरकते आणि पोहोचते आता 62, 62 धावा. स्कोर तर चांगलाच बनवलेला आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं अमरसाई गोरखपूर या संघाने, पण स्कोर टाई पॅकरचा चांगलाच बनतोय. जितक्या वेगानं तुम्ही टाकाल तितक्या वेगानं बॉल मी सीमारेच्या बाहेर पाडून देईन. समोर असू दे कोणताही गोलंदाज. षटकार खेचणं हाच माझा अंदाज. आणखीन एक दुसरा षटकार या षटकातला. थँक्यू. मिस्टर सुहास तांबे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस या 2 षटकारांसाठी करण मोरेला. राईट. चला 500 रुपये जमा झालेले आहेत करण मोरे यांच्यासाठी. सुहास तांबे जे दर्दी क्रीडा रसिक आहेत त्यांच्या वतीने बक्षीस समालोचन कक्षात जमा. धावसंख्या 68. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. प्रयत्न चांगले पण ते यशस्वी नाही होत. बॉल सीमारेषा पार. फास्ट फॉरवर्ड बॅटिंग बाय करण मोरे. चौकार. आपल्या सेल्फी पॉईंट जवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो कृपया आपण स्टँड्समध्ये बसून घ्यायचं आहे, गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी कॅमेरा ऑनवर ते आपलं एव्हा देवगड आपलाच असा वारंवार येत आहे, त्यामुळे नक्कीच त्याच्या आड येऊ नये. कृपया सहकार्य करा स्पर्धेला. सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आम्ही गॅलरी उपलब्ध केलेल्या आहेत. धन्यवाद. जुना जाणता क्रिकेटपटूच क्रिकेटला नक्कीच आपली आठवण देऊ शकतो. सुहास तांबे यांच्या आठवणी अजूनही आहेत जे 40+ क्रिकेट खेळत आहेत देवगड संघासाठी, आणि म्हणूनच त्यांना देखील त्यांचा खेळ आठवला आणि लगेचच करण मोरे यांच्या खेळामध्ये ते स्वतःला पाहत होते आणि त्यांनी लगेचच 500 रुपयाचं बक्षीस समालोचन कक्षात जमा केलं. करण मोरे स्ट्रायकर साईडला. धावसंख्या 72 झाले. 72. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजीचा तोफखाना खरं तर आहे अमरसाई गोरखपूर या संघाकडे, पण समोर आहे अनुभव करण मोरेचा. फुल बॉल ड्राईव्ह केलं. यावेळेस पुनरागमन तर झालंय गोलंदाजाच्या वती, पण क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं होतं. ओहो या नेमकं काय घडलंय. फलंदाज सेफली पोचलेले आहेत. दरम्यान करण मोरे यांना हवी होती दुसरी धाव, पण जर श्याम सुद्धा मागच्या षटकात चांगलाच खेळ देताना पाहायला मिळालेत. त्यांच्या वतीने लगातार 3 चौकार मागच्या षटकाच्या 3 बॉलवर आलेत आणि या षटकाच्या पहिल्या 3 बॉलवर 16 धावा करणच्या वतीने आलेत. म्हणजेच भूपेश आम्हाला कळवतील की मागच्या 6 बॉलवर नेमकं टाइम लाईनवर फक्त आणि फक्त पिवळा सिग्नल दिसतोय. षटकार आणि चौकार. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील क्रीडा रसिक उभे आहेत. त्यांना विनंती करतो की आपण स्टँड्समध्ये बसून घ्यायचं आहे, कारण येणाऱ्या क्रीडा रसिकांना तिकडे अडथळा होतोय, वाहतुकीला देखील अडथळा होतोय. आमचे तिथे सदस्य लाईनमन्स आपल्याला विनंती करतायत, त्यांना सहकार्य करा. 73. ओ जाऊ दिले बॉलला. काहीच मनासारखं घडत नाहीये अमरसाई गोरखपूर या संघाकडून. आता 17,000 प्रेक्षक एकाच वेळेला ही स्पर्धा पाहताय का, तर मैदानात धमाकेदार खेळ. एका बाजूला भिवंडीचा आक्रमक फलंदाज श्यामच्या वतीनं आणि एका बाजूला पालघरचा सुपर हिट बॅटर करण मोरे, या दोघांची जोडी जमली. धावसंख्या 74. पुढचा बॉल अंकित यादव. वेग बनाट आहे, पण पाहूया वेगावर नियंत्रण आहे का. थ्रू नॉनस्ट्रायकर साईडला व्हाईट बॉल तर कॉल केलाय आणि फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी. वेग जबरदस्त राहिलाय गोलंदाज अंकित यादवचा. युवा गोलंदाज आहे. ISPL खेळलेला आहे. ISPLच्या माध्यमातून कॅम्प्समध्ये किंवा सिलेक्शन्समध्ये किंवा ऑनगोईंग मॅचेसमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी आत्मसात करता येतात आणि त्याच गोष्टीचा फायदा अंकित यादव यांनी चांगलाच उचललाय. वेगावर त्यांनी कंट्रोल केलंय. मागच्या षटकामध्ये 2 नो बॉल जरी आलेत, पण त्यानंतर सुद्धा त्यांनी त्या नो बॉलची भरपाई करत असताना चांगलेच गोलंदाजी केली आणि आता सुद्धा पहिल्या 3 बॉलवर ते महागडे ठरले, पण त्यानंतर वेगानं गोलंदाजी करत असताना नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला, पण तो यशस्वी आहे का त्याची तपासणी पाहूया. पंचाने तो व्हाईट बॉल कॉल केलाय.
आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक आदरणीय नामदार नितेशजी राणे साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा नॉट आउट, चला नॉट आउट आहे म्हणजे आता रन मिळतील. दोन धावा मिळतील. 11,26,992 सबस्क्रायबर तुम्हाला 77 स्पोर्ट्सचे ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. पाहूया या स्पर्धेच्या समाप्तीच्या अगोदर 11,50,000 सबस्क्रायबर आपण पाहतोय का ऑन स्क्रीन? आपला परिवार वाढतोय का? 2.5 लाख वॉचिंग आजची 77 स्पोर्ट्स वर पूर्ण झाले. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, तितका फटका योग्य त्या झोन मध्ये नव्हता, पण गॅप शोधण्याचा प्रयत्न मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये होता. त्याच गोष्टीची जाणीव करत असताना टिपिकल करण मोरे स्ट्रोक, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील या धावा, 4 चौकार. अगदी अंपायरच्या डोक्यावर हा बॉल बाहेर काढलाय. मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये होता, त्याचमुळे त्यांनी तितकी ताकद झोकली नव्हती. हे आवश्यक आहे. कुठल्या झोन मध्ये कधी खेळायचं आहे त्याची माहिती करणकडे आहे. स्कोर 4 ने पुढे सगळा आणि पोहोचतोय 80 वर, आणि त्यामध्ये आणखीन 6 धावांची भर पडते. बॉल जाईल काउकान सीमारेषा पार. फलंदाजांनी डीआर कॉल केलाय वेस्ट हाईट साठी. पुन्हा एकदा आपण येतोय घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये, कारण आता एक तर डीआरएस उरलेला होता शेवटच्या बॉलवर, तो फलंदाजांनी यूज केलेला आहे. करण मोरे यांच्या 30 धावा, श्याम चौधरी यांच्या 24 धावा, दोघांचा स्ट्राईक रेट भन्नाट राहिलाय. एक तगडं आव्हान सेट होतोय, पण आपण थांबलोय. अजूनही शेवटच्या बॉलवर जो फलंदाजांनी डीआरएस कॉल केलेला आहे फेअर बॉल आहे. चला डीआरएस लॉस्ट, आणि सामना चांगल्या स्थितीत दुसऱ्या डावात प्रेक्षकांना पाहायला मिळेल ही खात्री आपण करूया, कारण स्कोर झालेला आहे एकंदरीत 86 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 87 धावांची. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या, आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. कॉल आपण घेऊया दोन्ही कॅप्टनचा, एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुढे. कृष्णा सातपुते 13 चेंडू 18 धावा. ओमकार देसाई नाराज असतील या खेळावर. 4 चेंडू 5 धावा. करण मोरे नाबाद 30, मागच्या सामन्यात नाबाद 34. श्याम चौधरी या सामन्यामध्ये नाबाद 24. एक्स्ट्रा 9, रन रेट 17.20 आणि 5 षटकात 86 मध्ये. जिशानचं पहिलं षटक 19, अंकित यादव याने 2 षटकात 38 खर्च केल्यात. विकेटचा रकारात दोन्ही गोलंदाजांचा रिकामी. इम्रोज खान यांनी 1 षटक हाताळलं जे इकॉनॉमिकल होतं. 7 धावांचा 1 विकेट त्यांनी मिळवला, आणि संदीप यादवांचं 1 षटक 21 धावांचा राहिलेला आहे. फॉलो विकेट्स, पहिला विकेट 28 ला आणि दुसरा विकेट 28 ला. 86 87 करायचे आहेत 30 बॉल्स मध्ये. टीम अमरसाई गोरखपूरला. मी विनंती करतो ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरचे संघमालक अमर परुळेकर सर यांनी क्रीडा मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी अनिकेत राऊत यांना देखील विनंती करतो, त्यांनी देखील क्रीडा मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे अमरसाई गोरखपूरचे संघमालक सागर रामवानी, विभू पंडित त्यांनी देखील यायचं आहे. त्याचप्रमाणे अफजल मखदूम, धर्मेश जोशी, मनोज विचारे या सर्वांना विनंती असेल आपण क्रीडा मंचावर यायचं आहे. आणि हमराज मृत्युंजयचे संघमालक ऋषिकेश जोरे यांना देखील विनंती असेल आपण देखील क्रीडा मंचावर यायचं आहे. यस, आपण पहिल्या डावाच्या हायलाइट्स पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर टीमने केली आहे, आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 86 धावांचा एक डोंगर उभा केलेला आहे. एक मोठी धावसंख्या, परंतु दुसऱ्या डावात सुद्धा मजा येणार आहे. टॉसकडे जाणार आहोत त्या अगोदर आपण हायलाइट्स पाहतोय. आणि काय श्याम चौधरीने बॅटिंग केली आहे, मॅच स्टार्ट केली श्याम चौधरीने, आणि त्याच्यानंतर ओ हो 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 हा षटकार तर पाहण्यासारखा होता. काही चौकार खेळले, काही रिव्हर्सचे फटके खेळले. भिवंडीचा हा खेळाडू देखील चांगला चर्चेत असतो, आणि त्यांच्या बॅटमधून आलेले हे सगळे स्ट्रोक लक्षणीय राहिले. आणि आपल्या या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे. रिव्हर्सचा फटका देखील पाहायला मिळतो आहे. 3 ओव्हरला 35 असणारी धावसंख्या, आणि त्याच्यानंतर 2 ओव्हरला 51 आल्यात. शेवटच्या 2 ओव्हरला 51 रन आलेले आहेत. आणि क्लासिकल करण आज एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले. काय पीक केला बॉल, समोरच्या दिशेने खेळलाय, आणि मोठमोठे स्ट्रोक इकडे त्यांना पाहायला मिळाले, आणि त्याच्यामुळे एक चांगली धावसंख्या उभारली गेली आहे.
जसा हायलाइट संपतील आपण लगेच टॉसकडे जाणार आहोत. शेवटच्या 3 बॉलवर हा एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे आणि दर्जेदार स्ट्रोक इकडे पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारली गेली. सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळला, फटका गॅपमध्ये जाताना पाहायला मिळाला. चौकार इकडे वसूल केलाय आणि अंतिम टप्प्यामध्ये जर पाहिलं तर फुल टॉस बॉल त्याला दिशा दिली आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचं काम केलं करणने. षटकार वसूल केला. 86 झाले, 87 करायचे. जाऊयात टॉसकडे. यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय. धन्यवाद चंदू सर. किशोरजी तोडरकर साहेब आपण या आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आदरणीय किशोरजी तोडरकर साहेब आपण या क्रिकेट आपण सुद्धा जवळून पाहिलंय, क्रिकेट खेळलेलं आहे आणि म्हणून देवगडच्या परिसरामध्ये जर एवढी भव्य स्पर्धा आहे तर आपण नक्कीच उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. तर कॉल केला जाईल हेड ऑर टेल. ऋतिक गजर आणि एका बाजूला आहे अमे आगाशे. टेल्स इज अ कॉल अँड हेड्स इट इज. धन्यवाद किशोरजी. दोन्ही कॅप्टन्सला आपला आशीर्वाद देऊन आपण मुख्यमंचावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. दोन्ही कॅप्टन्स थांबायचे. एका बाजूला 3 कॅप्टन्स आहेत, एका बाजूला 1 कॅप्टन आहे. तर NP स्पोर्ट्स मीरा मैदान संघाने नाणेफेक जिंकले. आम्ही निर्णय काय असेल? मी बॉलिंग करू. असं काय असतं का की समोरची टीम तगडी असेल तर मग थोडा मोरल डाऊन होतो आणि मग तो त्याचा परिणाम खेळावर होतो? तर काय नाही सर, आमचे थोडे बॉलिंग प्लॅन थोडे खराब झाले, पण आता आम्ही कमबॅक करू. लीगचा फायदा होतो का? म्हणजे एकदा आपण हरलो तर ज्या चुका झाल्या आहेत त्या परत होऊ नये त्याचा प्रयत्न आपण करतो. नो डाऊट, बरोबर आहे. तेच आता चुकी आम्हाला सुधारायची आहे आणि आज आता आम्ही चांगलं खेळू. कार्तिक काय वाटते फलंदाजी करताना काय किती स्कोर तुम्ही बनवू शकाल पहिल्या 5 षटकांमध्ये? जास्तीत जास्त 60 मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. तुम्हाला फलंदाजी करायची आहे, 60च्या पलीकडे जावं लागेल. ऋतिक सामना चालू होते त्यामुळे जास्त चर्चा न करता आपण ऑनगोईंग मॅचचे अपडेट्स घेऊया. नाणेफेक जिंकून NP स्पोर्ट्स मीरा मैदानाने क्षेत्ररक्षण निवडले. फलंदाजी करायची हमराज मृत्युंजय पुणेला. जाऊया समालोचन कक्षामध्ये. आवाज ऐकूया चंद्रकांत शेट्टी सरांचा. आपण आज 77 स्पोर्ट्सवर. थँक्यू. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. फरदीन काझी सुमित ढेकळे मैदानाच्या आतमध्ये 5 ओव्हरमध्ये 87 करायचे आहेत. पहिलाच बॉल. वा 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 काय स्ट्रोक खेळलाय. दर्जेदार हरदीन फरदीन. पहिल्याच बॉलवर 4. पॉइंटच्या दिशेने सदाबहार स्ट्रोक फरदीन काझी यांचा पाहिला मिळतोय. काय या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. पहिल्याच बॉलवर दाखवलंय, परंतु समोर आहे पालघर एक्सप्रेस. यावेळेला बिग हिट. आता मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलाय. फिल्डर त्या ठिकाणी बऱ्याचसा लांबवरून प्रवास करत आले खरे, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. इकडे येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. पाच ओव्हरच्या मॅच मध्ये 87 करायच्या आहेत, परंतु फरदीन यांची बॅट सुरू झाली आहे. यावेळेला समोर. वा 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 लगातारचा तिसरा बॉल. सीमा रेषा पार. 4 चौकार. वाह, हेलिकॉप्टरचा समावेश होता या स्ट्रोक मध्ये फरदीन यांच्या. त्यांनाही माहित आहे लक्ष मोठं आहे, पॉवर प्ले फुटणं गरजेचं आहे. पहिल्या 3 बॉलला 3 चौकार मारलेत, परंतु प्रज्योत देखील काही कमी नाहीये. थाई पॅकर्स टीमचे महत्वाचे गोलंदाज आहेत. समोर मुंबईचा वंडर बॉय बॅटिंग साठी फरदीन काझी. यावेळेला आत्ता फटका फसलाय. यस प्रज्योत अंबिरे. विकेट आली आणि ती सुद्धा मोठी आली आहे. 3 चौकार लगातारचे आणि त्याच्यानंतर फरदीन फसले. विकेट आली आहे. वाह, विकेट आली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चाललेत महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचा स्टार फलंदाज कृष्णा गवळी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. एकाहून एक सुपरस्टार दोन्ही टीम मध्ये सामील आहेत, त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई 5 ओव्हरमध्ये करायच्या आहेत. रन या ठिकाणी तब्बल 87. परंतु जबरदस्त सुरुवात फरदीनने केली, परंतु त्यानंतर थोडंसं ऑप्टमच्या लांबून खेळण्याचा प्रयत्न होता. बाहेरचा बॉल, नियंत्रण नव्हतं या फटक्यावर, त्यामुळे फसले. थर्ड मॅनच्या दिशेने सर्कलच्या वरून खेळायचं होतं, परंतु फटका फसलाय. कृष्णा गवळी याही खेळाडूचा दर्जा आपण सातत्याने पाहतोय. मोठमोठ्या खेळ्या, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने केलेल्या आहेत. कृष्णा गवळी तुळजापूरवरून देवगडमध्ये पहिलाच बॉल समोर खेळला आणि पहिल्याच बॉलवर कृष्णाने देखील 4 चौकार मारलाय. आउट झाला तरी धावसंख्या थांबवली नाहीये. कृष्णा यांनी सुद्धा आल्या आल्या पहिला बॉल 4 मध्ये परावर्तित केला. मजा येते या मॅच मध्ये, कारण 87 काही छोटंही लक्ष नाहीये. 4 बॉल मैदानाच्या बाहेर मारले, एका बॉलवर प्लेअर मैदानाच्या बाहेर गेलाय. 25 मध्ये 71 करायचे हे सोपंही नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. दोन्ही टीमच्या स्ट्रेंथ पाहता चित्रक्षणात थोडासा बदल केला जातोय. प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर देखील आमच्या बरोबरने मोठ्या संख्येने जुडले गेलेले आहेत. 16,000 प्रेक्षक या मॅच मध्ये आता आमच्या बरोबरने जुडले गेलेत. एक मोठी मॅच आहे. बिग हिट लपेटला मिड विकेटच्या दिशेने, लांब 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 षटकार. सागर पवार मंचावर यायचं. त्याचबरोबर अली कन्स्ट्रक्शनचे मालक फरहान खान यांनी देखील क्रीडा मंचावर यायचं. पहिल्याच ओव्हरमध्ये रन आलेले तब्बल 22 रन आलेले आहेत. बावीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. सुमित डेकळे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कृष्णा गवळी यांना पाहायला मिळत आहेत. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर पुढे चाललाय. मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. 11,27,000 आणि 34 झालेले आहेत. तर बॉलिंगसाठी जाईद पठाण आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 12वा पर्व सुप्रीमो ट्रॉफीचा आपल्या भेटीला येत आहे. शिवसेना विभाग प्रमुख आमदार संजय पोत्ते साहेब बाई घेऊन येत आहेत सुप्रीमो ट्रॉफी आपल्या भेटीला. तर हिम्मतनगर बिग बॅश 17 एप्रिल ते 19 एप्रिल आपल्या भेटीला येते. 12 लाख आणि 6 लाखाचा पुरस्कार. सध्या सुरू आहे यंगस्टर प्रीमियर लीग. आपण आहोत देवगडामध्ये. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आज टीम जबरदस्त आहेत. 22 पहिल्याच ओव्हरमध्ये झाल्यात, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. एखादी चांगली ओव्हर मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. जाईद पठाण यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय कुर्डुवाडी माडा सोलापूरवरून. पहिला बॉल अकूट टप्प्याचा टाकला आणि सुमित यांनी या खराब बॉलचा समाचार घेतलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 सिक्सर. विकेट घ्याव्या लागतील. जरी मोठा स्कोर होता परंतु विकेट जर नाही आल्या तर दबाव वाढवतील बॅटर. कारण प्रत्येक बॅटर काय मॅच चालली आहे. पहिल्या डावात सुद्धा 6-4चा पाऊस पडला आणि दुसऱ्या डावात देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहे. जाईद पठाण एक युवा गोलंदाज आहेत कुर्डुवाडीचे. त्यांना स्वतःला सिद्ध करायचंय. मोठा मंच त्यांच्या समोर भेटलाय. समोर सुमित डेकळे. हो 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 इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले. मागील बॉल जर पाहिलं तर षटकार आला खरा, परंतु या बॉलला चांगल्या पद्धतीने टाकलाय. वा 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 गती परिवर्तन केलं होतं जाईदने. 28 वर धाव संख्या आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे, परंतु मॅच जबरदस्त होणार आहे. काही डॉट बॉल काही विकेट आल्या तर मॅच मध्ये ताई पॅकर सुद्धा येऊ शकते अमरसाई गोरखपूरच्या विरुद्ध. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, हातातही जाऊन बसलाय. कृष्णा सातपुते कुर्डुवाडी कॅच पकडतात आणि बॉलिंगला सुद्धा जाईद पठाण कुर्डुवाडी. विकेट येते सुमित डेकळे यांची.
विकेट आली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सुमित बाद झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा टायगर, इंदापूरचा फायटर एजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये. भारतीय टेनिस क्रिकेटमधील वलयांकित नाव बरीच वर्ष पाहायला मिळत आहे. एजाज कुरेशी हे नाव आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कृष्णा गवळी आहेत, तर जाईद पठाण एक युवा गोलंदाज स्वतःला सिद्ध करतोय एका मोठ्या मंचावर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, बॉल थोडासा पुढे केला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता, टायमिंग नाही झालंय. कृष्णा सातपुते पकडतात कॅच. विविध अँगलने हे चित्र दाखवलं जाते आपल्याला. मॅच मोठी आहे, मजा येणार आहे. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेले आहेत. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 डॉट, 1 विकेट आली आहे. जाईद पठाण, एजाज कुरेशी. 5 ओव्हरची महत्वाची मॅच, 87 करायच्या आहेत, 28 झालेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं मोठा पल्ला गाठायचा आहे. 21 बॉलमध्ये 59 करायचे आहेत. वेग वाढवण्याचा प्रयत्न इकडे केला गेलाय, परंतु त्या प्रयत्नात व्हाईट बॉल कळवला जातोय. ओ, किंचितसा बाहेर जातोय. एकोणतीस धावा फलकावर आहेत. 21 बॉल मध्ये 58. मॅच सोपी देखील नाहीये. दोन्ही बाजूला जबरदस्त खेळाडू आहेत. यावेळेला पुन्हा समोर खेळायला गेले, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जातोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध देखील तेवढी चांगली कामगिरी पाहायला मिळते. परंतु दोन्ही बाजूच्या टीम जर पाहिलं ना, अगदी जबरदस्त आहेत. ज्यांना पाहण्यासाठी गर्दी होते, ज्यांचा खेळ, ज्यांच्या सेल्फीसाठी गर्दी होते, असे खेळाडू मात्र दोन्ही बाजूला आहेत. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. 20 बॉल मध्ये 57 करायच्या आहेत. एक महत्वाची मॅच, यंगस्टर प्रीमियर लीग, दुसरं पर्व या स्पर्धेचं. देवगडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एव्हा देवगड आपलाच असा, आणि मॅच खेळायला सुद्धा या आणि देवगडच्या पर्यटनाचा, इकडल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या, हा संदेश सुद्धा दिलाय या आयोजकांनी. भूतलावरील स्वर्ग म्हणून कोकण म्हटलं जातं. आंबे, काजू, फणस, सातत्याने चर्चा होते. पावसाळ्यातलं निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे, इकडली देवस्थानं, हे सुद्धा सातत्याने चर्चेत आहे. 20 बॉलमध्ये 57 करायचे आहेत. यावेळेला थोडासा पुढे केलाय बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या तिकडे 1ने. पहिल्या बॉलवर सिक्सर येऊन सुद्धा कमबॅक केलंय जाईद पठाणने. चांगली गोलंदाजी होते. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाऊन पोहोचते ती 31 धावा धावफलकावर आहेत. या ओव्हरमध्ये नियंत्रण थोडंसं पाहायला मिळालं जाईद पठाण यांच्या. 19 बॉलमध्ये 56 करायचे आहेत. याही वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. हो, फिल्डर तिकडे थोडेसे दूर राहिले, परंतु चांगली बॉलिंग केली आहे जाईद पठाणने. पहिल्या बॉलवर 6 येऊन सुद्धा कमबॅक होताना पाहायला मिळालंय. आणि धावसंख्या झाली आहे ती 32. या ओव्हरमध्ये रन आल्या 10. मॅच ऑन आहे. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 32 बनलेल्या आहेत. 18 बॉल 55 पाहिजेत. प्रेक्षक आले, दूर दूरवरून आलेले आहेत. कोणी कणकवलीवरून, कोणी विजयदुर्गवरून, कोणी जर पाहिलं तर मालवणवरून, असे दूर दूरवरून प्रेक्षक आलेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी आहेत कोकणातले, क्रिकेट प्रेमी चाहते. मॅच 5 ओव्हरची आणि पॉवर प्लेची पहिली एकच ओव्हर आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. पालक आलेले आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर बरेचसे बालक सुद्धा आल्यात, बरेचशे आमच्या ताई आल्यात, भगिनी आलेल्या आहेत, गृहिणी आलेल्या आहेत. सगळे या यंगस्टर ट्रॉफीचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न इकडे राहिला आहे. बॉलिंगसाठी किरण पाटील येत आहेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय अवंतरने. स्वैर चेंडू पहिलाच आलेला आहे. 18 बॉल आणि 54ची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर काही मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. 87 काही छोट्याही नाहीयेत. 20,000 प्रेक्षक सध्या आमच्या बरोबर जुडलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील स्वागत. एजाज कुरेशी
बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे वा स्वतः किरण आले, पकडली गेली कॅच, विकेट आली आहे मोठी, एजाज आउट. डीजे स्वर्गापेक्षा आणि वेळ झाली होती मैदानामध्ये येण्याची. गेल्याच आठवड्यात त्याने ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये मालिकावीराची 4 व्हीलर कार जिंकली. असा रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चांबार्लीचा स्टार, ISPL बेस्ट बॅटर, स्वभावाने शांत, मैदानात गेल्यानंतर धुमाकूळ. रजत मुंडे इन ऍक्शन. परंतु किरणने काय कॅच पकडली आहे. थोडासा मागे बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि बऱ्याचसा लांबवर जात असताना किरणने घेतलेली ही कॅच पाहायला मिळाली आहे. मॅच जबरदस्त होईल कारण दोन्ही टीमची साईड अगदी जबरदस्त आहे. तेहतीस धावा धावफलकावर, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. एक बॉल मात्र निर्णायक असणार आहे. अजूनही 54 पाहिजे. अजूनही 54 पाहिजे. 17 बॉलमध्ये 54 पाहिजेत. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलेल. प्रेक्षकांची गर्दी आता मात्र वाढलेली आहे. यावेळेला समोरच्या बाजूला खेळलेला फटका, रजत मुंडे नावाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आली आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार, षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार देखील इकडे खेळला गेलाय. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी नो बॉल आहे की नाही याकरता. अगदी महत्वाचे क्षण असणार आहे. दोन्ही टीम बेस्ट आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांची सुद्धा गर्दी झाली आहे. कोकणातील क्रिकेट म्हटलं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची देखील आवर्जून उल्लेख होतो. सिंधुदुर्गात देखील जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, मिठबाव म्हणा, त्याचबरोबरीने बापडेला यावर्षी स्पर्धा झाली. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा येताना पाहायला मिळणार आहेत. सध्या यंगस्टार प्रीमियर लीग आपण पाहतोय. दुसऱ्याच वर्षी सगळ्यांची मनं जिंकून घेतली त्या स्पर्धेने. ग्राउंड ज्या पद्धतीने आहे, अगदी प्रॉपर क्रिकेटिंग ग्राउंड पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था देखील इकडे पाहायला मिळते. 4 व्हीलर कार, चर्चेचा विषय हा आहे की सिंधुदुर्गातील पहिली वहिली 4 व्हीलर कार सिंधुदुर्गात राहणार की कुठे जाणार, महाराष्ट्राच्या बाहेर जाणार की महाराष्ट्रात राहणार, या ऑनफिल्ड तो कायम असेल. ऑनफिल्ड आणि रिव्ह्यू कायम राहील याची नोंद घ्यायची आहे. आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चला मॅच सुरू होते. गोलंदाजीसाठी योग्य बॉल होता परंतु त्याच्यावर मोठा फटका आलाय. रजत मुंडे षटकार मारलाय. गेल्या हॉटेल संतोषीला भेट द्यायला विसरू नका. रजत पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक त्यांनी खेळलाय. समोरच्या दिशेने खेळलेला हा मोठा फटका पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलला षटकार खेळला आणि मी आलोय हे सांगताय तिकडे.
43 झालेत, 44 पाहिजे, 15 बॉल झालेत, 15 बॉल बाकी आहेत, अर्धा डाव झालाय, कट टू कट मॅच आहे. रजत लोअर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. फिल्डर आहेत तिकडे, फेकी करतायत, चांगली फेकी पाहायला मिळाली, तिकडे 1 रन मिळणार आहे. एक बॉल अगदी निर्णायक असणार आहे. कट टू कट मॅच. कृष्णा गवळी, रजत मुंडे, 2 मोठे खेळाडू, एक तुळजापूरचे एक रायगडचे, आलेत मात्र सिंधुदुर्गामध्ये आणि प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने यांना पाहण्यासाठी आलेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील खेळाडू आहेत, उत्तर प्रदेशचे खेळाडू देखील आज पाहायला मिळत आहेत. काल देखील आपण केरळ राज्यातील खेळाडू पाहिले, राजस्थानचे पाहिले. पाहिजेत रन 42. मॅच लांबली आहे परंतु संपली नाहीये आणि 6 ची भाषा बोलायची झाली तर 7 मारावे लागतील. 12-42 या मैदानावर अशक्य सुद्धा नाहीये, परंतु याच मैदानावर आम्ही गेल्या वर्षी 6 चेंडू 4 धावा हव्या असताना मेडन ओव्हर टाकताना पाहायला मिळालं होतं बेळगावच्या संतोष सुलगे पाटील यांना. बारा बॉल मध्ये 42. मॅच लांबली आहे. जर का एखाद दुसरा मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. कृष्णा गवळी समोर जर पाहिलं तर जाईद पठाण बऱ्यापैकी एकाच विभागातील आहेत, कारण सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डुवाडीच्या आहेत जाईद पठाण, तर दुसऱ्या बाजूला धाराशिवच्या तुळजापूरच्या आहेत कृष्णा गवळी. 12 मध्ये 42. जाईद पठाण यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलाय पुन्हा एकदा. मोन्या कुर्डुवाडी, हो चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर अगदी खोलवर टाकलाय. या युवा गोलंदाजाची चर्चा सध्या का आहे, आपल्या गोलंदाजाच्या जोरावर दाखवून देत आहेत. चांगला बॉल टाकला. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. काही षटकार आले, मॅच मध्ये टीम येणार आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. जाईद पठाण बॉलिंगसाठी पुन्हा एकदा कृष्णा यांच्यासाठी. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर बॉल टाकलाय. बॅक टू बॅक 2 बॉलवर एकाच टप्प्यावर पाहायला मिळाले. फिल्डर येतात तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि थ्रोही चांगला आहे. रणजित फराटे असे फिल्डर आहेत, एक नाही तर 3 फिल्डरची फिल्डिंग एकटे करतात. एवढे जबरदस्त फिल्डर आहेत, त्याच्यामुळे ते टीम मध्ये अगदी उपयुक्त असतात. आणि पहिले दोन्ही बॉल अचूक टप्प्यावर पाहायला मिळाले. जाईद पठाण काही पॅकर्स मध्ये आज ऍड होताना पाहायला मिळालेत. 10 बॉलमध्ये 41ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 46 झालेत. रजत मुंडे जबरदस्त बॅटर आहेत. हो पुन्हा एकदा चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा यॉर्करवर भर मात्र त्यांनी दिलाय आणि असा बॉल होता ज्या बॉलवर फक्त बॉलला ढकलण्यापासून पर्यायच नव्हता. चांगला बॉल. आज या जाईद पठाण म्हणजेच कुर्डुवाडीचा मोन्या चर्चा आहे कोकणात. आजच्या दिवसात 3री मॅच सुरू आहे आणि 3 लाख लोकांनी 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली सुद्धा. यंगस्टर प्रीमियर लीग. कमी गतीचा बॉल टाकला, तो मात्र कृष्णाने ओळखला आणि बॉलची हवाई सफर. आतापर्यंत ते वेगावर भर देत होते, आता स्लोअर वन टाकला आणि कृष्णा गवळीने ओळखला. षटकार आलाय. पहिले 3 बॉल मात्र खूप चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाले होते. ऑप्टमच्या बाहेरून खेचला, गती परिवर्तन होतं आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 34. एखादा जर आणखी आला तर मजा येईल. बॅटिंग टीम सुद्धा प्रयत्न करणार आहे. अमर साई गोरखपूर, विभू पंडित, सागर रामवानी. उत्तर प्रदेशचे 2 प्रमुख ओनर आहेत, सागर रामवानी, विभू पंडित. त्रेपन्न रन झालेत. 8 बॉलमध्ये 34 पाहिजेत. पुन्हा एकदा जाईद पठाण समोर आहे. सिक्सर किंग कृष्णा गवळी, तुळजापूरचा टायगर, दुसऱ्या बाजूला कुर्डुवाडी एक्सप्रेस. हो यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहिला मिळाले. गॅप मध्येच जातोय. चांगला फटका. बॉल चांगला होता परंतु फटका त्याच्यापेक्षा चांगला होता. खुलवा टप्प्याचा बॉल होता. लॉफ करायला नाही दिलं परंतु कृष्णाने समोरच्या बाजूला दिशा दिली आहे. टप्पा पाहू शकता. पुन्हा एकदा चांगलाच पाहिला मिळाला होता परंतु समोर खेळला आणि सरळ खेळल्यामुळे काय झालं, 2 फिल्डरला तिथपर्यंत यायला वेळ नाही मिळाला आणि चौकार आला इकडे. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे 47. म्हणजे 30 पाहिजेत. 7 बॉल 30ची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये.
पुन्हा एकदा जाईद पठाण. आता मात्र थोडासा पाठीमागे टाकला होता, यॉर्कर करत होते. आता मात्र थोडासा लांब आणि वेग देखील दिला. कौतुक करावं लागेल या युवा गोलंदाजाचं. जाईद पठाणने चांगली बॉलिंग केली आहे आणि त्याच्यामुळे 6 बॉलमध्ये 29 ची आवश्यकता. परंतु कृष्णा गवडी आणि रजत मुंडे काहीही करू शकतात. शेवटच्या ओव्हरमध्ये काय होईल पाहायचंय. प्रीतम बारी बॅटिंग केली होती. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये जबरदस्त चर्चा पाहायला मिळाली आणि आता 6 बॉलमध्ये 29 करायचे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. जाव्यात मॅचच्या दिशेने काय होईल. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. नुकताच इंडिया कपमध्ये सुद्धा हे सगळे खेळाडू खूप चांगले खेळले. 6 बॉलमध्ये 29. मॅच संपलेली नाहीये. जर का पहिले काही बॉल मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये, कारण क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. प्रीतम बारी, धाकटी डहाणू, तालुका डहाणू, जिल्हा पालघर बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. तर समोर तुळजापूरचा टायगर कृष्णा गवळी. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. तिकडे होते सुशील बुर्ले, त्यांनी पकडली कॅच, विकेट आली आहे. आणि 5 बॉल 29 पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्याकडल्या ज्या खेळाडूची चर्चा आहे असा एकटघर गावचा उरण तालुक्यातील मॅच विनर अमित नाईक. मॅच थोडीशी लांब गेली आहे, संपलेली नाहीये. पहिला डाव सुद्धा रंजक पाहायला मिळाला. या डावाची सुरुवात सुद्धा लगातारच्या 3 चौकाराने झाली. त्याच्यानंतर पुन्हा मोठमोठे स्ट्रोक देखील पाहायला मिळाले. परंतु जाईद पठाण यांनी 2 ओव्हर खूप चांगल्या पद्धतीच्या टाकल्या. अमित नाईक, अठ्ठावन्न धावा फलकावर आहेत. 70 स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित असणारी यंगस्टार प्रीमियर लीग पाहतोय आपण. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. येत आहेत सुशील, फेकी देखील करतायत. तोपर्यंत 1 रन मिळेल. धावसंख्या पुन्हा. आता मॅच जवळपास औपचारिकतेच्या दिशेने निघाली. पुढल्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने लगेच रेडी राहायचंय. यानंतर सुद्धा 5 ओव्हरचीच मॅच असणार आहे. फक्त शेवटचा सामना असताना तो 6 ओव्हरचा होणार आहे. बाकी मॅचेस 5-5 ओव्हरच्या होणार आहेत. 4 बॉल 28 ची आवश्यकता अजूनही आहे. श्याम जबरदस्त खेळले. पहिल्या डावात कृष्णा सातपुतेंनी काय स्टार्ट दिला होता लगातारच्या 2 षटकारांनी. ओंकार यांचा 1 चौकार आणि श्याम सुद्धा जबरदस्त केले आणि करणने लाजबाब बॅटिंग केली. क्लासिकल करण. ओ हो ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान बॉल टाकलाय. बाहेर खेचला, थोडंसं डॉट बॉल आलाय. मॅच आता ताई पॅकरच्या दिशेने पाहायला मिळते. अमरसई गोरखपूर एका बाजूला पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला ताई पॅकर प्रभादेवी पालघर या टीमने या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ केलाय. ओहो पायावर स्टंपच्या समोर सापडले. LBW प्रीतम बारी घेतात विकेट. तिसरी मॅच आहे. यानंतर आणखी 3 मॅच होणार आहेत.
नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. इम्रोज बॅटिंगसाठी, परंतु इम्रोज चांगले बॅटर आहेत. मी एकदा त्यांना 3 चेंडूत 18 हव्या असताना लगातारचे 3 षटकार मारतानाही पाहिले. परंतु नॉर्मली व्यावसायिक संघांमध्ये ते त्यांच्या गावासाठी खेळत होते, महागिरीसाठी. परंतु व्यावसायिक संघामध्ये खूप कमी वेळा बॅटिंगला पाहायला मिळतात. केवळ 2 बॉल बाकी आहेत. ताई पॅकर, प्रभादेवी पालघर विजयाच्या दिशेने वाटचाल. आज अमरदादा परुळेकर यांचं मॅचवर तर लक्ष आहेच, परंतु अनिकेत राऊत स्वतः आलेले आहेत. या टीमचं मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने, मग राकेश तामोरे असतील, हेही खूप चांगलं करतात. यावेळेला थोडं हलकासा कटर पाहायला मिळतोय. बॉल हवेत, औपचारिकता. दुसऱ्या बाजूला अफजलभाई मगदूम असतील, मनोज विचारे असतील, हे सुद्धा आज दाखल होत आहेत. धर्मेश जोशी, गुग्गीबाय हे सुद्धा दाखल होत आहेत. विभू पंडित साहेब आणि सागरजी रामोन यांची टीम आहे. आणखी एक चांगला बॉल आणि या मॅच मध्ये एक मोठा विजय मिळवलेला आहे. ताई पॅकर, प्रभादेवी पालघर, अमर दादा परुळेकर आणि कंपनी विजय होताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा विजय, जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. करण मोरे पहिल्या डावातील 30, फक्त 9 बॉलमध्ये. श्याम चौधरी यांच्या 7 बॉलमध्ये 24, खूप निर्णायक राहिल्या. कृष्णा सातपुते यांच्या 18, ओमकार यांच्या 5. इम्रोजचं एक षटक चांगलं जरूर पाहायला मिळालं होतं, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 51 आल्या आणि रन बनल्या. दुसऱ्या बाजूला कृष्णा गवडी 24, परदीन 12, प्रजत मुंडे 12, सुमित यांच्या 6 आणि बॉलिंगमध्ये प्रीतम बारी एक षटक टाकलं. फक्त 2 धाव, फक्त त्यांनी 1 धाव दिली आणि 2 विकेट घेतल्या. किरण पाटील 13, प्रज्योत अंबेरे 22, परंतु जाईद पठाण या युवा गोलंदाजाने प्रभावित केलं. 2 ओव्हरमध्ये 23, 1 विकेट त्यांनी सुद्धा घेतली आहे. आणि या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहे क्लासिकल करण मोरे, 9 बॉलमध्ये 30. करण मोरे यांनी यायचंय क्रीडा मंचावर. त्याचबरोबर ओमकार देसाई यांना देखील विनंती आहे, त्यांनी देखील आमच्या क्रीडा मंचावर यायचंय. ओमकार देसाई आणि प्रणिल मेस्त्री, अबू मेस्त्री यांना विनंती असेल, आपण देखील क्रीडा मंचावर यायचंय. या हायलाइट्स आहेत दुसऱ्या डावाच्या. फरदीनने केली धडाकेबाज सुरुवात आणि त्याच्यानंतर फरदीन काझी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, समोर हेलिकॉप्टर खेळला. लगातारचे 3 बॉल 3 चौकार मारले. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं होतं, परंतु या बॉलवर फसले. त्यांना खेचलं, लांबून खेळण्यास भाग पाडलं प्रज्योतने. षटक महागडं ठरलं खरं, परंतु विकेट देखील आली होती आणि ती सुद्धा फरदीनची आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कृष्णा आल्या सुरू झाले. त्यांच्या बॅटमधून मोठे मोठे स्ट्रोक आले आणि एक चांगली धावसंख्या बनली गेली. हा सुद्धा जबरदस्त पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार खेळलाय. पहिल्या ओव्हरला 22 आल्या आणि त्याच्यानंतर युवा गोलंदाज जाईद पठाण जसे बॉलिंगला आले ना, पहिलाच बॉल मात्र त्यांनी टाकला खूप टप्प्याचा. सुमित यांनी त्याला षटकारासाठी पाठवलं, परंतु त्यानंतर कमबॅक केलं त्यांनी. त्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली आणि कमबॅक करताना पाहायला मिळाले. समोर खेळण्याच्या प्रयत्नात कृष्णा यांनी पकडलेली कॅच चर्चेचा विषय राहिला. त्यानंतर एजाज कुरेशी फसले. करण मोरे आणि ओमकार देसाई यायचं आहे कृपया आमच्या क्रीडा मंचावर. या डावातील हायलाइट्स आहेत आणि लगेच आपण देखील मंचाच्या दिशेने यायचंय. करण मोरे यांना आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. या डावाच्या हायलाइट्स पाहायला मिळाल्या, काही प्रतिकार पाहायला मिळाले, काही मोठे फटके पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे असं वाटत होतं मॅच चुरशीची होईल, परंतु अंतिम टप्प्यात ती एकतर्फी झाली. कृष्णाही नंतर फसले गेले आणि त्याच्यामुळे हा एक मोठा विजय ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या टीमचा पाहायला मिळतो आहे. याच नंतर प्रीतम बारीने शेवटचं षटक खूप चांगलं टाकलं. जुबेरभाई होलसेकर यांना विनंती करतो, त्यांनी यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यांच्या शुभ हस्ते करण मोरे यांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करणार आहोत. रियांश धुरत यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आणि रेडी ग्रामस्थ यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. वाह, क्लासिकल करण, ज्यांची बॅटिंग पाहावी आणि पाहतच राहावी अशी बॅटिंग पाहायला मिळते असे करण आहे तिकडे. त्यांनी घेतला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. लगातार दुसऱ्या मॅच मध्ये मात्र हा पुरस्कार मिळाला आहे.
आणि असा सातत्यपूर्ण परफॉर्मन्स राहिला तर 4 व्हीलर तर आहेच, परंतु ती कुणाला मिळणार याचं उत्तर अजून बाकी आहे. कारण थोडीशी चर्चा करेल. मॅचला सुरुवात होते. सर्वप्रथम इकडे येऊन खेळायला कसं वाटतं, त्याचबरोबर ताई पॅकर्स जे अमरदादा परुळेकर आहेत, ओमकार असतील, अनिकेत असतील, एक बॉन्डिंग किंवा सातत्याने व्यावसायिक गटामध्ये हा संघ खेळतोय, त्यांच्याबरोबर तुम्ही जुडलेले गेलात, काय म्हणाल? नक्कीच अमर भाऊंचा आमच्यावर एका प्रकारे उपकारच आहेत, कारण की ते एंट्री करतात म्हणून पालघरची मुलं तुम्हाला 5-6 जी मुलं आहेत, ते तुम्हाला तायपकरमध्ये खेळताना दिसतील. नाहीतर मग काय होते की एक 2-2 प्लेयर आहेत. प्रज्योत आहे, प्रीतम आहे किंवा मी आहे, 3-4 प्लेयरच तुम्हाला कुठल्या तरी वेगवेगळ्या टीममध्ये एक प्लेयर दिसणार. तर अमर भाऊचं थँक्यू बोलेल, कारण की ते तायपकरच्या नावाने एंट्री करतात, तर आमच्या पालघरच्या मुलांना चान्स भेटतो मोठ्या लेवलला खेळायला. बऱ्याच जणांना माहीत नसेल, परंतु करण खूप चांगले भ्रमंती करणार आहेत. जिथे जाईल तिकडे फेरफटका मारत असतात. आता इकडे आलेला आहात, काय काय पाहणार आहात किंवा काय पाहिलंय? आज दुपारीच आपलं जे पोखरबाव आहे तिकडे जाऊन आलो मी, कारण की 2-3 वेळा मला सांगितलं की छान प्लेस आहे. एकदा जाऊन आलो तुम्ही लास्ट टाइम जेव्हा मिडबॉल टुर्नामेंट होती तेव्हा, आणि आजही जाऊन आलो तर जरा मन तिकडे गेल्यावर शांत होते. तर त्याची पण कृपा असेल गणपती बाप्पाची. थँक्यू. ते खूप साऱ्या शुभेच्छा. यश लाड यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. यस, पिगी बँक फोडून पैसे त्यातून काढलेत आणि कृष्णा सरांना सुद्धा त्यांनी कॅडबरी दिली आहे. आणि आता यश लाड यांना करणची बॅटिंग एवढी आवडली आहे, त्यांच्याकडून पुरस्कार दिला जातोय. वा, आणि अभिनंदन त्याचबरोबरीने. धन्यवाद सर. एक विशेष सन्मान या दरम्यान आपण घेतोय. काल आपण पाहिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा, चला, एक बॅट तिथे बाकी आहे, राहिलेली आहे, ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. कुणाची राहिली असेल तर हा, कुणाची बॅट, जी बॅट आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या, आणि कुणाची विसरली असेल त्यांनी लगेच संपर्क करा. काल आपण चला, पाहिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्शन बांदेकर यांचा सन्मान. तर आज अजून एक सन्मान यंगस्टर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहतोय. गेल्या वर्षी कृष्णा सातपुते यांचा आपण सन्मान केला होता, तसाच एक लेजेंडरी तारा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातला, याचा सन्मान होतोय आमच्या क्रीडा मंचावर. मी आमंत्रित करतो, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया टेनिस क्रिकेट स्टार ओमकार देसाई यांचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आणि मी हा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो जी द लेजेंडरी क्रिकेट प्लेयर ऑफ यंगस्टर क्रिकेट क्लब अबू मेस्त्री. येस, अबू मेस्त्री हे सुद्धा एक मोठं नाव आहे. त्यांच्या शुभ हस्ते ओमकार देसाई यांचा, त्यांच्या कारकिर्दीबद्दल. ओमकार म्हटलं आता काय काय गोष्टी आठवू इकडे. मग पालीची बॅटिंग आहे, चिरल्याच्या मैदानातील बॅटिंग आहे, JPLच्या मैदानातील बॅटिंग आहे, PTPLची आहे, रत्नागिरीची आहे, आनंदवाडीची आहे, अशा किती